जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर सोनच्या नवीन इंडस्ट्री व्हिडिओमध्ये. तर फॅमिली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाला एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पाहून माझ्या या मनात घडतंय तुझ्या संगतीनं जीनं खुशाल पोरी मला कळतंय की तुझ्या मनात घडलंय काय पोरी मला कळतंय की पोरी मला कळतंय की तुझ्या संगतीनं जीनं खुशाल पोरी मला कळतंय की तुझ्या मनात घडलंय काय पोरी मला कळतंय की लाईटमोशन ॲप्लिकेशनच्या मेनू विंडोवरती आलेल्या मित्रांनो चढ खूपच छान झालेलं आहे. प्रत्येकानं एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्या अजून टेलिग्राम जर चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. मी आजच्या व्हिडिओचं सर्व काही आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. आजच्या व्हिडिओचे देखील मी लगेच मटेरियल प्रोव्हाइड करत असतो आणि डेली मटेरियल देखील आपण टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करत असतो. जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल. तसेच मित्रांनो, आपल्याला जर इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला 2 प्रेसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्क प्रेसेट आणि एक शिगेपेट प्रेसेट. ते 2 प्रेसेट तुम्ही लाईटमोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रेसेट ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. बिटमार्क प्रेसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. इथं मी टेक्स्ट आणि तुम्हाला इथं बॅकग्राऊंड PNG ॲड करून दिलेले आहे. ते जस्ट हाईड आहे ते पहिला अनहाईड करून घ्या. तर बघू शकता मित्रांनो, अनहाईड केलेलं आहे. सिम्पली स्टार्टिंगला असं आहे. स्टार्टिंगला असं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियममध्ये जायचं आहे. तर मित्रांनो, जेवढी आपली 1 2 3 4 बघू शकता 1 2 3 4 5 फोटो आपल्या मित्रांनो बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले पाहिजेत. म्हणजे फोटोला बॅकग्राऊंड नसले म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेले फोटो पाहिजेत. 5 फोटो. तर मी 5 फोटो इथं ॲड करून घेतो. एक एक करून इथं मी 5 फोटो मी एक एक करून इथं ॲड करून घेतो. व्यवस्थित इथं ॲड करा. 5 फोटो मी एक एक करून इथं ॲड करून घेतो. साईज तुमची जे माझं ठेवा. पहिल्या फोटोला जी ठेवली असेल ते साईज ठेवायची आहे. तर बघू शकता मी एक एक करून इथं फोटोला ॲड करून घेतो. अजून कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी इथं एक एक करून इथं फोटो ॲड करून घेतलेले आहेत. 5 फोटो आपल्याला म्हणजे बॅकग्राऊंड नसलेले फोटो पाहिजेत. म्हणजे बॅकग्राऊंड म्हणजे नसलेले फोटो 5 पाहिजेत आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघू शकता आपण 5 फोटो ॲड केलेले आहेत. आणि बघू शकता इथे एक रेक्टँगल नावाची एक तुम्हाला इथे लेअर दिसेल. याला लॉंग प्रेस करून सिम्पली सगळ्या वरती घ्या. सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. तर आता काय करायचं आहे, एवढं एडिटिंग झाल्याच्यानंतर आता 4.3पासून आता एक एक बीटला 4.3पासून आता एक एक बीटला फोटो ॲड करायचे आहेत. सगळ्यात लास्टपर्यंत आता फोटो ॲड करायचे आहेत. एक एक बीटला आता एक एक फोटो. तर मी पटकन तुम्हाला ॲड केलेली प्रेसेट दाखवतो. तर बघू शकता मी इथं ॲड केलेली प्रेसेट आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी इथं बघू शकता इथं एक एक बीटला आता इथं फोटो मी एक एक बीटला फोटो ॲड केलेले आहेत. तर बघू शकता मित्रांनो, थांबा इथं जर आपण तर एकच फोटो ॲड करायचा आहे. बघू शकता इथं एकच फोटो ॲड करायचा आहे. तर एकच मिनटं थांबा मित्रांनो. तर मी चुकून दोन फोटो एक्स्ट्रा ॲड केलेले आहेत. तुम्ही इथं एकच बीट आहे मोठी, एकच फोटो ॲड करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी सर्व काय आता एक एक बीटला फोटो ॲड केलेले आहेत. जस्ट मित्रांनो, आता इथे एकच मोठा सिंगल डबल बीटला फोटो ॲड करा. स्टार्टिंगलाच आहे. आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक घ्यायचं आहे. इफेक्ट प्रेसेटमधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर जेवढे काय आता आपण फक्त म्हणजे बॅकग्राऊंड नसलेले जे फोटो ॲड केलेले आहेत त्या म्हणजे सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. 5 फोटोला बघू शकता 5 फोटोला आपण इफेक्ट पेस्ट केल्यानंतर त्या खाली जे 5 लेअर म्हणजे
टेक्स्ट लेअर देखील मी 5 दिलेले आहेत. त्या टेक्स्ट लेअरच्या 5 टेक्स्ट लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅग यायचा शिक इफेक्ट प्रिसेटमधला 2 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या आणि इथं जो आपण आता मोठा इमेज एकच ॲड केलेला आहे त्या मोठ्या इमेजला इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर बॅग यायचा शिक इफेक्ट प्रिसेटमधला 3 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्याच्यानंतर मी आता सांगतो ते बीटजवळ यायचं आहे, म्हणजे 5.6च्या बीटजवळ यायचं आहे. 5.6पासून सगळ्यात लास्टपर्यंत हा एकच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी एक करून इथं फास्ट पेस्ट करून घेतो. एकच इफेक्ट, तिसरा इफेक्ट 5 पॉईंट बघू शकता इथं 5.16पासून सगळ्यात लास्टपर्यंत हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी एक करून इथं पेस्ट करून घेतो. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी एक करून इथं पेस्ट करून घेतो. व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजेल. तर बघू शकता झालेले आहेत 2 ते 3 इमेज राहिलेले आहेत. तर बघू शकता 2च इमेज राहिलेले आहेत लास्टचे. तर बघू शकता सर्व काय आपण इफेक्ट पेस्ट केले. स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला गेलं 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. स्ट्रेंथ टू फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड स्ट्रोकमधून स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिलमध्ये एक नंबरला ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून इथे मित्रांनो आपल्याला बॉर्डर क्रिएट करायची आहे. मित्रांनो बॉर्डर ॲड केल्यानंतर अजून एकदा एक शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्यायला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. स्ट्रेंथ टू फिल कॉम्पोजिशन एरिया करा. सिम्पली आता मित्रांनो बॅग घ्यायचा आहे शिक इफेक्ट प्रिसेटमधला बघू शकता. शिक इफेक्ट प्रिसेटमधला सगळ्यात लास्टचा इथं व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. आता मी सांगतो इथे बीटजवळ यायचं आहे 5.16पाशी यायचं आहे ना. तर एक बीटला ही लेअर पेस्ट करा आणि एक्स्ट्रा पार्ट असेल तो कट करा. बघू शकता नसेल तर एक्स्ट्रा पार्ट नुसता कट करत जायचं आहे. नेक्स्ट बीटला जावा आणि एक्स्ट्रा पार्ट नुसता मित्रांनो इथं कट करत जायचं आहे. तर बघू शकता मी इथं पटापट इथं एक्स्ट्रा पार्ट देखील कट करून घेत आहे. एक नेक्स्ट बीटला जायचं आणि एक्स्ट्रा पार्ट कट नसतं मित्रांनो, तेवढे इथं पटापट इथनं करून घ्या. तर बघू शकता अजून कोणी एक व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता आपण सर्व काय आपलं हे झालेलं आहे. ते बॉर्डर आणि मित्रांनो रेक्टँगल आपण जो ॲड केलेला आहे तो बघू शकता. आता रेक्टँगल मगाशी तो लेअरचा तो देखील वर घ्या आणि ते बॉर्डरचा रेक्टँगल होता आपण ऑलरेडी बॉर्डर ॲड केलेली आहे. आता तो मित्रांनो रेक्टँगल इथनं डिलीट करा. तर बघू शकता आपण बॉर्डर सगळ्यात वरती घ्या लॉंग प्रेस करून. तर बघू शकता कुठे गेलं इथनं सगळे आपले व्हिडिओ इफेक्ट पेस्ट करायचे होते, म्हणजे कुठनं 5.6पासून लास्टपर्यंत तेव्हा आपण तिसरा इफेक्ट दिला तिथनं. तर सिम्पली मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. तर प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जस्ट कोपरा शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओची रेझोल्यूशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.